नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नेस ग्रामपंचायतीची कठोर कारवाई, थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात। नेस ग्रामपंचायतीने थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे। मंगळवारी सुरू झालेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी 30हून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले। जेसीबी यंत्राच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ग्रामपंचायतीने वेळोवेळी थकबाकी भरण्याचे आवाहन केलं होतं। मागील बिलही थेट नागरिकांना देण्यात आलं होतं, तरी देखील समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कठोर कारवाईचा मार्ग स्वीकारावा लागला। सध्या ग्रामपंचायतीकडे सुमारे 900 नळ कनेक्शन असून पाणीपट्टीत तब्बल 47 लाखांची थकबाकी आहे। पाणीपट्टी व घरपट्टी मिळून 1 कोटीहून अधिक रक्कम बाकी आहे। थकबाकी वसूल न झाल्याने कर्मचाऱ्यांचा 4 महिन्याचा पगार तसेच वीज वितरण कंपनीचे बिल बाकी आहे। या मोहिमेत सरपंच दीपाली गोंधळी, उपसरपंच मनोजकुमार कांबळे, ग्रामसेविका स्वाती शेळके, सदस्य व कर्मचारी सहभागी झाले होते। थकबाकीदारांनी थकीत रक्कम भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, अन्यथा मोहीम सुरूच राहील, असे उपसरपंच मनोजकुमार कांबळे यांनी स्पष्ट केलं। 66 थकबाकीदारांना पूर्वी सूचना दिलेल्या आहेत। आता कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट नळ कनेक्शन बंद करण्यात येत आहे, असे ग्रामसेविका स्वाती शेळके यांनी सांगितलं। यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंडे। तळात आहे पाईप अहो पाईप इकडं आहे बा, पाईप इथं आहे, मेन पाईपलाईन। अरे जोडलेले पाईप आणले हा बघ आता बघ आलते बघ आहे का वरण मारा वरण तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।